पुणेरी आजोबांचा धमाल किस्सा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुणेरी आजोबा. एक आजोबा का नाही स्वारगेट स्टँडला रिक्षात बसतात. काही वेळाने घराजवळील वडाच्या झाडा शेजारी रिक्षा थांबवतात. आजोबा, किती झाले? रिक्षावाला, 42 रुपये. आजोबा, 50ची नोट देतात. रिक्षावाला, 8 रुपये सुट्टे नाही. आजोबा, ठीक आहे, जोपर्यंत मीटरमध्ये 50 होत नाहीत का नाही तोपर्यंत वडाच्या झाडाभोवती गोल गोल फिरव. रिक्षावाला का नाही मुकाट्याने सुट्टे पैसे देतो. नातू, आजोबा तुम्ही किती जोरात शिंकता हो, पण तुम्ही तोंडावर हात ठेवून शिंकलात का नाही हे बघून मला छान वाटलं. आजोबा, काय करू बेटा, तोंडावर हात ठेवला नाही तर माझी कवळी तोंडातून बाहेर पडते ना. मैदानावर दोन खेळाडू क्रिकेट खेळत असतात. त्यातला एक आजोबा असतो व दुसरा त्यांचा नातू असतो. आजोबा नातवाला खेळण्याबद्दल सूचना देत असतात. आजोबांच्या एका बॉलला फटकवताना नातवाने चूक केली. त्यानंतर आजोबा सांगतात, अरे मी तुझ्या इतका होतो ना तेव्हा मी असा बॉल या झाडावरून फटकावत होतो. पुढचा बॉल नातू फटकवायचा प्रयत्न करतो, बॉल काय त्या झाडावरून जात नाही. तेव्हा आजोबा हसतात व त्याला सांगतात, अरे मी तुझ्या इतका होतो ना तेव्हा हे झाड खूप लहान होतं र. आजी आणि आजोबा जुन्या आठवणीत रमले होते. आजोबा, चल आपण ते दिवस परत जगूया. आजी, हो खरंच. आजोबा, बर, उद्या मी तुझी वाट पाहीन त्याच बागेत जिथे आपण भेटायचो. आजी, ठीक आहे, मी येईन ठरल्या वेळी. आजोबा वाट पाहत आहेत, पण आजी येत नाही. आजोबा, का ग आली नाहीस? आजी, अरे आईने पाठवलंच नाही मला. सॉरी हां. आणि दोघेही हसतात. एका गावात एक आजी आणि आजोबा राहत होते. आता पण तिथेच राहतात. रोज रोज नवीन जोक्स आणायचे कुठून? आजोबा, बन्या, जरा माझी कवळी आण. बन्या, हो आजोबा. अजून स्वयंपाक झाला नाहीये. आजोबा, माहितीये रे मला. समोरच्या गोखले आजींना स्माईल द्यायचे आहे म्हणून मागतोय. गोखले आजोबांना बरीच वर्ष नीट ऐकू येत नव्हते. त्यांना काटकर आजोबांनी फडके डॉक्टरांचा पत्ता दिला. फडके डॉक्टरांनी त्यांना नीट तपासल्यावर 1 महिन्याचे औषध दिले. गोखले आजोबा 1 महिन्यानंतर डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर म्हणाले, कसं वाटतंय आजोबा? आजोबा, डॉक्टर, कमालच झाली. मी अजून घरी कुणालाही सांगितले नाही मला ऐकू येते ते. त्यामुळे मला माझे मृत्यूपत्र 3 वेळा बदलावे लागले. बाळ, आजोबा, तुम्हाला कोणी बनवलं? आजोबा, बाळा, देवाने. बाळा, कधी? आजोबा, बरीच वर्ष झालीत बाळ. आणि मला कोणी बनवलं? आजोबा, तुला पण देवानेच बनवलं. 3 वर्षापूर्वी. बाळ दोघांचेही चेहरे बघत, इतक्या वर्षात देवाने आपल्यात बरीच सुधारणा केली ना. जोशी आजोबांना वय झाल्यामुळे दिसत नव्हते. आजींना जाऊनही बरीच वर्ष झालीत. विरुंगळा एकच, कोणीतरी नातेवाईकाला पत्र लिहिणे. असेच एकदा आजोबा पोस्टात गेले. पोस्टकार्ड विकत घेतले व जवळच बसलेल्या एका तरुणाला पत्र लिहून देण्याची विनंती केली. बेटा, मला नीट दिसत नाही व हातही फार हलतो. मला एक पत्र लिहून देतोस का? तरुण आजोबांना मदत करायला तयार झाला. पत्र लिहून झाल्यावर आजोबांनी ते वाचले. आजोबांचा चेहरा बघून तो तरुण म्हणाला, आजोबा, काही चुकलं का? नाही बेटा, नाही चुकले. आजोबा म्हणाले,
फक्त एक तळपीट घाल. वाईट हस्ताक्षरासाठी क्षमस्व. बंटीच्या घरी आलेले पाहुणे जेवायला बसलेले असताना बंटी मोठ्याने म्हणाला, आई, आपल्याकडे आजी, आजोबा आणि आत्या आल्या आहेत. तू तर म्हणत होतीस की म्हसोबा, सटवी आणि टवळी चरायला येणार आहेत. त्याचं काय झालं? 75 वर्षाची आजी आणि 80 वर्षाचे आजोबा यांच्यातील सुखद संवाद. आजोबा, मी किचनमध्ये जातोय. तुला काय आणू का? आजी, आईस्क्रीम आणा. एका कपमध्ये लिहून घ्या, नाहीतर विसराल. आजोबा, अगं तेवढं आठवणीत राहतं बरं. तू पण ना. आजी, हो. आईस्क्रीमवर स्ट्रॉबेरी तेवढी ठेवा. आजोबा, अगं हो नक्की आजी. अहो परत सांगते, लिहून घ्या. विसराल तुम्ही. आजोबा, अगं एवढ्यात काय विसरेन आजी. आणि एक सांगू, आईस्क्रीमवर क्रीम पण टाकून आणा. आता तर लिहूनच घ्या, नक्कीच विसरल. आजोबा, अगं आणतो सगळं. तू सांगितलं तसंच बर. अर्ध्या तासाने आजोबा डोकं खाजवत एका प्लेटमध्ये शेव आणि कुरमुरे घेऊन परत आले. आजी, बघा आता, म्हणून मी सांगत होते, विसरलात ना. मी शेव कुरमुरेमध्ये बुंदी टाकून आणा असं सांगितलं होतं. नाही ना राहिलं लक्षात? एक आजोबा डॉक्टरकडे जातात. त्यांना दिसायचं कमी झाल्याने त्यांना डोळे तपासायचे असतात. डॉक्टर डोळे तपासतात आणि त्यांना नवीन चष्मा देतात. आजोबा, डॉक्टर, ह्या चष्म्याने मला पूर्णपणे स्पष्ट दिसेल ना? डॉक्टर, हो हो नक्कीच, अगदी रोज सकाळी पेपरही तुम्हाला वाचता येईल. आजोबा, अरे वा, कमाल आहे या चष्म्याची. मी अडाणी भोपळा, तरी यातून पाहिल्यावर मला आपोआप वाचता येईल म्हणजे वा वा.